जय गुरु। आज या ठिकाणी मुंबईच्या आझाद मैदानावरती सकल गुरु समाजाच्या वतीनं एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गुरु समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी गेली 17-18 वर्ष आम्ही या ठिकाणी लढा देत आहोत। देवस्थान जमिनीचा प्रश्न असेल, विश्वस्त कायद्यातील बदलासंदर्भात प्रश्न असेल, अशा अनेक विषयांच्या विरुद्ध संघटना ही संघर्ष करते। ज्याप्रमाणे इतरांची वतन खालसा झाली त्याप्रमाणे इनाम वर्ग 3 खालसा व्हावं, बेकायदेशीर हस्तांतर झालेल्या जमिनी मूळ सनदधारकाला मिळाव्यात, त्याचप्रमाणे वारसा नोंदी थांबवल्यात सरकारने, त्या वारसा नोंदी चालू कराव्यात आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं, यासाठी हे खऱ्या अर्थाने आंदोलन आणि विश्वस्त कायद्यामध्ये सकारात्मक बदल करून सरकारने विश्वस्त कायद्यामध्ये बदल करावा अशी विनंती। मी रंगनाथ गुरव, अखिल गुरव समाज संघटना, राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस। तर गाभाऱ्यातील उत्पन्न आणि मंदिर ट्रस्टवरचे अतिक्रमण याच्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करत आहे आणि शासनाला आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय भाग पाडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। ही जमीन गुरु समाजाची जमीन आहे, आमच्या बापाची जमीन नाही। आम्ही लहानपणापासून 5 पिढीपासून आम्ही गुरु समाज मंदिराची सेवा पाणी करतो, पूजा पाठ करतो। आज या ठिकाणी जमिनीला कोण आमचा भाव आला, त्याच्या बापाची जमीन आमची विश्रांती आले काही सामान नसताना गुरु समाजाला अन्याय करायला लागले। जय गुरु, जय गुरु, समाजाला बाहेर हाकून दिलं, मारलं। काय झालं लक्ष द्यायचं काम आहे की नाही सगळ्यांनी? त्या टायमाला नगरला पुण्याला आमचा आदर बदल झाला, आम्ही मदत केली। आपले राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी भरपूर मदत केली आम्हाला। बीडमध्ये 2 कार्यक्रम घेतले आम्ही, 75 मुलीचा कार्यक्रम घेतला, पुन्हा वधूवर परिचय मेळावा घेतला। माझी स्वतःची 10 घोडे 12 रथ स्वतः करून आणले। काशीबा गुरु कोणी बीडला माहित नव्हतं, गुरु समाजाचा काशीबा गुरु अजून कोणाला माहित नव्हतं। अण्णा शिंदेमुळे हे गुरु समाज माहित झाला, कारण आपला समाज इतका गोंधळी फापलेला आहे अजून जागा झाला नाही। किती गुरु समाज आला